नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योतीतर्फे आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, महाज्योतीतर्फे आयोजित गेल्या काही मार्गदर्शन सत्रांमध्ये आपण आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा घेत आलो आहोत. मित्रांनो, त्या मार्गदर्शन सत्रालाच पुढे नेत आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सामान्य विज्ञानाचा भाग 6 अभ्यासणार आहोत. मित्रांनो, यापूर्वीच्या आपल्या सामान्य विज्ञानाच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण रसायनशास्त्रातील तसेच भौतिकशास्त्रातील काही महत्त्वपूर्ण संकल्पनांचा अतिशय तपशीलवारपणे आढावा घेण्याचा प्रयत्न केला होता. मित्रांनो, महाज्योतीतर्फे आयोजित आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये सुद्धा आपण सामान्य विज्ञानातील जीवशास्त्र या घटकावर आधारलेल्या काही महत्त्वपूर्ण घटकांचा आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात. मित्रांनो, सामान्य विज्ञानामध्ये जीवशास्त्रावर आधारलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाण्याचा दाट संभव आहे आणि त्या अनुषंगाने जसं मानवी रोग असतील, ठीक आहे, मानवी आहार असेल, त्याचबरोबर म्हणूयात आपण तर वेगवेगळे होणारे रोग, ठीक आहे, जीवनसत्वे, ठीक आहे, जीवनसत्वांना दिलेली नावे, तर अशा पद्धतीची वेगवेगळी जी काही शब्दरचना आहे ही शब्दरचना आपल्याला या जीवशास्त्र नावाच्या शास्त्रामध्ये पाहायला भेटते. त्या अनुषंगानेच समजा जर आपण पाहिलं तर आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण सर्वप्रथम आहारशास्त्राविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगता येईल, ठीक आहे, की मानवी शरीर सुदृढ राहण्यासाठी त्याच्यामध्ये ऊर्जा जी आहे ती ऊर्जा राहण्यासाठी, ठीक आहे, मानवाला कशाची गरज असते तर आहाराची गरज असते, अन्नाची गरज असते. आणि त्याच अनुषंगाने समजा जर आपण पाहिलं तर मानवी चयापचय संस्था, ठीक आहे, ही अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका ही मानवी जीवनामध्ये वठवत असते असं आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे. आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो, या आहारशास्त्रावरील आधारलेली जी माहिती आहे ही माहिती आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, की समतोल आहार, ठीक आहे. आहार तर आपल्याला माहिती आहे की मनुष्याला जीवन जगण्यासाठी म्हणूयात आपण कार्य करण्यासाठी लागणारी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा प्राप्त करण्यासाठी आहाराची गरज असते, ठीक आहे. मग आता आहार जो असेल, आहार समतोल कसा असला पाहिजे किंवा समतोल आहार जो आहे तो समतोल आहार कशाला म्हटलं पाहिजे, ठीक आहे, त्याचं उत्तर आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे, ठीक आहे. तर बघा, शरीराची कार्यक्षमता व आरोग्य, शरीराची कार्यक्षमता व आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणामध्ये आणि परिमाणामध्ये वेगवेगळ्या अन्नपदार्थांचा समावेश की ज्यातून स्निग्ध पदार्थ असतील, त्यानंतर कर्बोदके, प्रथिने, क्षार आणि जीवनसत्वे मिळतील असा आहार म्हणजेच काय म्हटलं जातं, समतोल आहार असं म्हटलं जातं, ठीक आहे. आता जो आहार आहे किंवा दुसरा एक पर्यायी शब्द आपण या ठिकाणी वापरू शकतो ते म्हणजे अन्न, ठीक आहे. तर मग या अन्नातील पोषक तत्वे किंवा घटक जी आहेत ती घटक नेमकी कुठली आहेत किंवा कुठल्या वर्गवारीमध्ये म्हणूयात आपण या अन्नातील पोषण तत्वांचा आपण समावेश करू शकतो. तर सर्वप्रथम पहा मित्रांनो, या ठिकाणी की काही स्थूल पोषक तत्वे निश्चित करण्यात आली आहेत जी या समतोल आहारासाठी आवश्यक मानली जातात, ठीक आहे. आता ही जी स्थूल पोषक तत्वे आहेत ही स्थूल पोषक तत्वे नेमकी काय आहेत, ठीक आहे. तर या स्थूल पोषक तत्वांची शरीरासाठी सर्वात जास्त आवश्यकता असते, ठीक आहे. मग आता ही स्थूल पोषक तत्वे नेमकी कोणती, तर यामध्ये पहा उदाहरणार्थ या ठिकाणी दिला आहे प्रथिने, यांची मानवी शरीराला म्हणूयात आपण सर्वात जास्त आवश्यकता असते. त्याचबरोबर म्हणूयात आपण कर्बोदके, स्निग्ध पदार्थ ज्याला आपण मेद पदार्थ असं सुद्धा म्हणतो, ठीक आहे. तर ही सर्व काय आहेत, स्थूल पोषक तत्वे आहेत ज्यांची आपल्या शरीराला सर्वात जास्त आवश्यकता असते, ठीक आहे. त्याच्यानंतर पहा की ही जी अन्नातील पोषक तत्वे असतील ही तत्वे दुसऱ्या गटामध्ये समजा जर आपण वर्गवारी केली तर ती सूक्ष्म पोषक तत्वे म्हणून ओळखली जातात जी आपल्या मानवी शरीराला म्हणूयात आपण अत्यंत कमी प्रमाणामध्ये किंवा अल्प प्रमाणामध्ये त्यांची आवश्यकता असते. मग आता ही सूक्ष्म पोषक तत्वे नेमकी कोणती, ठीक आहे, ती सुद्धा आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग ही सूक्ष्म पोषक तत्वे काय आहेत तर जीवनसत्वे, त्याचबरोबर म्हणूया आपण क्षार. तर ही सूक्ष्म पोषक तत्वे आहेत ज्यांची मानवी शरीराला अत्यंत अल्प प्रमाणामध्ये आवश्यकता असते, पण काय असते,
आवश्यकता असतेच, ठीक आहे। अल्प प्रमाणामध्ये जरी आवश्यकता असली तरी मानवी शरीर जे असेल या मानवी शरीराला अतिशय उपयुक्त म्हणून ही सूक्ष्म पोषक तत्वे म्हणून ओळखली जातात, ठीक आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो समतोल आहाराबरोबरच म्हणूया आपण की अन्नातील जी काही पोषक तत्वे आपण पाहिली या ठिकाणी स्थूल पोषक तत्वे असतील किंवा सूक्ष्म पोषक तत्वे असतील यांची मानवी शरीरासाठी काय असते, अत्यंत आवश्यकता असते। ज्यामध्ये आपण 2 गटांमध्ये याची वर्गीवारी केली होती की शरीरासाठी सर्वात जास्त आवश्यकता असलेले स्थूल पोषक तत्वे आणि शरीराला अत्यंत अल्प प्रमाणामध्ये ज्यांची आवश्यकता भासत असते ते म्हणजे सूक्ष्म पोषक तत्वे, ज्यामध्ये आपण जीवनसत्वे आणि क्षार यांचा समावेश केला होता, ठीक आहे। यांची गरज अल्प प्रमाणामध्ये जरी असली तरी मात्र मित्रांनो जीवनसत्वे आणि क्षार हे मानवी शरीरासाठी काय असतात, उपयुक्त असतात किंवा त्यांची आवश्यकता असावीच लागते, ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर बघा मित्रांनो की मानवी शरीराची झीज भरून काढण्यासाठी आपल्याला म्हणता येईल, ठीक आहे, की जे काही अन्न पदार्थांची आवश्यकता असते ज्याची वर्गवारी आपण नुकतीच पाहिली होती, ज्याच्यामध्ये आपण स्थूल पोषक तत्वे आणि सूक्ष्म पोषक तत्वे अभ्यासली होती। त्याचबरोबर पहा की मानवी शरीरासाठी आवश्यक असलेले जे काही अन्न पदार्थ असतील, ठीक आहे, याच अन्न पदार्थांचा समावेश मानवी आहारामध्ये आपण करत असतो। तर या अन्न पदार्थांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी केला आहे। आता अन्न पदार्थांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं तर आपण या ठिकाणी पहा की 2 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे। पहिला आहे प्राणीज, ठीक आहे, प्राणीज अन्न पदार्थ। आता प्राणीज अन्न पदार्थ म्हणजे नेमकं काय तर जे अन्न पदार्थ प्राण्यांपासून मिळतात त्यांना म्हणतो आपण प्राणीज अन्न पदार्थ, ज्यामध्ये पहा अंडी, त्यानंतर मांस आणि त्यानंतर दूध यांचा समावेश होतो। कशामध्ये तर प्राणीज अन्न पदार्थांमध्ये। त्यानंतर पहा की वनस्पती अन्न पदार्थ, स्वाभाविकच आहे की त्यांच्या नावावरूनच आपल्याला समजून येईल की जे अन्न पदार्थ वनस्पतीपासून मिळतात, ठीक आहे, त्यांना आपण वनस्पतीजन्य अन्न पदार्थ असं म्हणूयात आपण, ठीक आहे। तर यापासून पहा आपल्याला काय काय मिळतं अन्न पदार्थांमध्ये, धान्य, फळे आणि भाज्या, ठीक आहे, हे सगळे काय आहेत वनस्पतीजन्य अन्न पदार्थ म्हणून ओळखले जातील। त्याचबरोबर पहा की हे जे काही अन्न पदार्थाचं वर्गीकरण आपण प्रमुख 2 प्रकारामध्ये केलं होतं, एक प्राणीज आणि दुसरं वनस्पतीजन्य, ठीक आहे। याखेरीज जर आपण पाहिलं तर रासायनिक रचनेवरून पहा अन्न पदार्थांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलं जातं तर सर्वप्रथम या ठिकाणी प्रथिने, ठीक आहे, त्याच्यानंतर मेद पदार्थ ज्याला आपण स्निग्ध पदार्थ असं सुद्धा नाव दिलं होतं, ठीक आहे, त्याचबरोबर कर्बोदके, या तिघांचा समावेश आपण स्थूल पोषक तत्वांमध्ये केला होता। कशामध्ये स्थूल पोषक तत्वांमध्ये। त्याच्याबरोबर जर आपण पाहिलं तर क्षार आणि जीवनसत्वे यांचा समावेश जो आहे तो समावेश आपण कशामध्ये केला होता सूक्ष्म पोषक तत्वांमध्ये केला होता, ठीक आहे। तर यांची गरज सुद्धा म्हणूयात आपण तर मानवी शरीरासाठी असते, ठीक आहे। आणि अन्न पदार्थामधून, ठीक आहे, आपल्याला ही जी दोन्ही प्रकारची किंवा दोन्ही स्वरूपाची पोषक तत्वे असतील ही पोषक तत्वे प्राप्त होत असतात, ठीक आहे। तर त्याच्यामुळे रासायनिक रचनेवरून आपण या ठिकाणी अन्न पदार्थांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर बघा मित्रांनो अन्न पदार्थाचं वर्गीकरण अभ्यासत आहोत आपण। आता त्यांच्या प्रमुख कार्यावरून अन्न पदार्थाचं वर्गीकरण करण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम पहा आता या ठिकाणी ऊर्जा शक्तीचा पुरवठा करणारे अन्न, ठीक आहे, म्हणजे ज्या अन्न पदार्थामधून म्हणूयात आपण की शरीराला ऊर्जा प्राप्त होते, त्याची कार्य करण्याची क्षमता जी असेल ती क्षमता वाढत असते, अशा अन्न पदार्थांचा जो समावेश या पहिल्या गटामध्ये आपल्याला करता येईल की ऊर्जा शक्तीचा पुरवठा करणारे अन्न। त्यानंतर पहा शारीरिक वाढ आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असणारे अन्न, असा दुसरा प्रकार आपण त्याच्या प्रमुख कार्यावरून करता येईल। आणि तिसरं ते म्हणजे संरक्षण, ठीक आहे। तर असे हे एकूण अन्न पदार्थाचे त्याच्या प्रमुख कार्यावरून पाडलेले प्रकार आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतरचा प्रकार आपण या ठिकाणी पाहतो आहोत अन्न पदार्थांचा प्रकार, ठीक आहे, तो म्हणजे अन्न पोषक मूल्यांवरून त्यांचे जे प्रकार पाडले जातात ते प्रकार आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। याचे प्रकार जर आपण पाहिलं तर जवळजवळ 8 प्रकार आपण इथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो। जसं या ठिकाणी पहा एकदल धान्य, ठीक आहे, त्याचबरोबर द्विदल धान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे, तेल किंवा मेद, साखर, गूळ, मसाले व तिखट तेलबिया, त्याचबरोबर इतर, ठीक आहे। तर असे हे जे काही प्रकार असतील हे प्रकार आपण कशावरून पाडलेले आहेत या ठिकाणी तर अन्न पोषक मूल्यांवरून पाडण्याचा प्रयत्न केला आहे। त्याच्यामुळे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण।
त्यानंतर पहा मित्रांनो की मानवी शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या संपूर्ण बाबी आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये आपण कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, क्षार, जीवनसत्वे अशा काही महत्त्वपूर्ण गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर यामध्ये सर्वप्रथम पहा की सर्वप्रथम आपण या ठिकाणी माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत ते म्हणजे प्रथिने, ज्याला इंग्रजीमध्ये प्रोटीन्स या नावाने ओळखलं जातं. तर प्रथिनांच्या संदर्भातली ही जी माहिती असेल मित्रांनो, ही माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. सर्वप्रथम पहा की ही जी प्रथिने असतील ही प्रथिने अमिनो आम्लांपासून बनलेली असतात, लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर पहा की मानवी जे शरीर असेल या शरीराला 24 अमिनो आम्लांची गरज असते, त्यापैकी जी 9 आहेत, ठीक आहे, त्यापैकी जी 9 अमिनो आम्ले आहेत ही शरीरामध्ये निर्माण होऊ शकत नाही, ती आहारामधून काय करावी लागतात, पुरवावी लागतात. आणि म्हणूनच पहा की मानवी आहारशास्त्राचा अभ्यास करत असताना आपण त्यामध्ये अन्नपदार्थांचं वर्गीकरण केलं होतं आणि या अन्नपदार्थांचे वेगवेगळे प्रकार आपण पाडण्याचा प्रयत्न केला होता. ठीक आहे. तर ही जी 9 प्रकारची अमिनो आम्ले आहेत ही अमिनो आम्ले आहारामधून पुरवावी लागतात. ठीक आहे. त्याचबरोबर पहा म्हणून अशा अमिनो आम्लांना काय म्हटलं जातं, आवश्यक अमिनो आम्ले असं म्हटलं जातं. कोणत्या, तर या 9 अमिनो आम्लांना की ज्यांची निर्मिती शरीरामध्ये होऊ शकत नाही, ठीक आहे, ती आहारामधून पुरवावी लागतात. तर अशा आवश्यक 9 अमिनो आम्लांना म्हटलं जातं आवश्यक अमिनो आम्ले असं म्हटलं जातं. ठीक आहे. आता यामध्ये पहा की नेमकी जी आहेत ही 9 जी आहेत ही अमिनो आम्ले नेमकी कोणती आहेत, ठीक आहे, ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. जसं लायसिन असेल, ल्युसिन असेल, आयसोल्युसिन असेल, व्हॅलिन असेल, हिस्टिजिन असेल, थ्रिओनिन असेल, ट्रिप्टोफॅन असेल, मिथिओनिन, फिनाइल आणि या ठिकाणी ॲलेनिन. ठीक आहे. तर अशा पद्धतीची ही जी काही अमिनो आम्ले असतील मित्रांनो, ही अमिनो आम्ले कशामार्फत, तर आहारामधून पुरवावी लागतात. तर ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर पहा की ही जी अमिनो आम्ले आहेत, जी मानवी शरीरासाठी एकूण किती अमिनो आम्ले लागतात, ती लागतात 24. ठीक आहे. त्यापैकी जर आपण पाहिलं तर 9 जी काही अमिनो आम्ले असतील ही 9 अमिनो आम्ले कशामार्फत पुरवावी लागतात, शरीराला आहारामार्फत पुरवावी लागतात. त्याचबरोबर पहा की ही जी अमिनो आम्ले असतील ही अमिनो आम्ले कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधीकधी फॉस्फरस व लोह यापासून बनलेली असतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही जी महत्त्वपूर्ण माहिती असेल ही महत्त्वपूर्ण माहितीसुद्धा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून काय करायचे, लक्षात ठेवायचे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रथिनांबद्दलची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत. मानवी आहारशास्त्राबद्दल माहिती पाहत असताना अन्नपदार्थ, त्या अन्नपदार्थांचं वेगवेगळं वर्गीकरण, त्यामध्ये प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, क्षार, जीवनसत्वे यांच्याबद्दल सुद्धा माहिती आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करत आहोत. तर ज्या प्रथिनांबद्दलची माहिती आपण पाहतो आहे, 24 प्रकारची अमिनो आम्लांचा आपण उल्लेख केला होता, ज्यामध्ये 9 अमिनो आम्ले ज्यांची निर्मिती ही शरीरामध्ये होऊ शकत नाही, त्यामुळे आहारामार्फत या 9 अमिनो आम्ल जी आहेत ती मानवी शरीराला पुरवली जाऊ शकतात. त्या अनुषंगानेच आपण महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ती माहिती अभ्यासली आहे. आता ही जी काही आवश्यक प्रथिने असतील जी शरीराला आवश्यक असतात, या प्रथिनांचे कार्य काय असतं ते सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम पहा तर शरीराची वाढ आणि विकास करण्यासाठी कशाची गरज पडते, तर प्रथिनांची किंवा प्रोटीन्सची गरज पडत असते मित्रांनो. त्याचबरोबर पहा की शरीरातील ऊतींच्या डागडुजीसाठी, देखभाल दुरुस्तीसाठी म्हणूयात आपण कशाची गरज पडते, तर याच प्रथिनांची गरज पडते. त्याचबरोबर प्रतिपिंडे ज्याला अँटीबॉडीज असं म्हणतो आपण, ठीक आहे, त्यानंतर विक्रे ज्याला एन्झाईम्स या नावाने ओळखतो, संप्रेरके ज्यांना आपण हार्मोन्स या नावाने ओळखतो, तर यांच्या निर्मितीमध्ये सुद्धा ही जी प्रथिने असतील, प्रोटीन्स असतील, अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात. ठीक आहे. त्याचबरोबर पहा की रक्त निर्मितीमध्ये, जे शरीरामध्ये जे काही रक्त असतं, तर या रक्ताच्या निर्मितीमध्ये सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका ही प्रथिनांमार्फत राबविली जाते. त्याचबरोबर पहा की कधीकधी ही जी प्रथिने असतील ही प्रथिने मानवी शरीराला म्हणूयात आपण ऊर्जा देखील देतात. ठीक आहे. त्यामुळे म्हणूयात आपण ती अतिशय महत्त्वपूर्ण जी काही कार्य असतील ही कार्ये प्रथिनांची असतात आणि ती शरीरामध्ये असल्यामुळे म्हणूयात आपण तर इतके सर्व जे फायदे असतील ही फायदे शरीराला प्राप्त होत असतात. तर त्याच्यामुळं प्रथिनांशिवाय म्हणूयात आपण, ठीक आहे, तर जे काही शरीर असेल या शरीरांमध्ये इजा, ठीक आहे,
त्याचबरोबर जर आपण पाहिलं, ठीक आहे, तर मानवी शरीर जे आहे प्रथिनांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी थोडक्यात सांगता येईल आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की आपण प्रथिनांबद्दलची माहिती अभ्यासलो होतो, ज्यामध्ये आपण अमिनो आम्लांचा उल्लेख केला होता. त्याचबरोबर प्रथिने ही शरीराला किती आवश्यक आहेत याबद्दलची सुद्धा माहिती आपण पाहिलं होतं की शरीरामधील पार पडत असलेल्या वेगवेगळ्या ज्या क्रिया असतील त्या क्रिया सुरळीतपणे होण्यासाठी प्रथिनांची किती गरज आहे याबद्दलची माहिती आपण अभ्यासली आहे. आता ही जी काही प्रथिने असतील ही प्रथिने कशा मार्फत प्राप्त होत असतात, मग ज्यामध्ये म्हणूयात आपण काही प्राणिज साधने आहेत, काही वनस्पतीज साधने आहेत ज्यामधून ह्या प्रथिनांची प्राप्ती ही शरीराला होत असते. तर सर्वप्रथम पहा की ही जी प्रथिनांची साधने आहेत ही प्रथिनांची साधने आपल्याला दोन प्रकारची या ठिकाणी पाहता येईल. ठीक आहे, एक पहिला प्रकार आहे तो म्हणजे प्राणिज साधने आणि दुसरा प्रकार आहे तो म्हणजे वनस्पती साधने. ठीक आहे, वनस्पतीमधून सुद्धा प्रथिने मिळत असतात आणि प्राणिज उत्पादनांपासून सुद्धा आपल्याला म्हणता येईल प्रथिने मिळत असतात. मग आता ही प्राणिज साधने नेमकी कोणती आहेत की ज्या मार्फत शरीराला या प्रथिनांची प्राप्ती होत असते. ठीक आहे, तर पहा दूध, त्यानंतर अंडी, मांस, मासे यापासून म्हणूयात आपण तर शरीराला काय प्राप्त होतात, प्रथिने किंवा प्रोटीन्स प्राप्त होत असतात. त्यानंतर पहा ही जी आपण या ठिकाणी साधने पाहिली, दूध, अंडी, मांस, मासे, ही सर्व काय आहेत, प्राणिज साधने आहेत ज्या मार्फत शरीराला काय होते, प्रथिनांचा पुरवठा होतो किंवा प्रथिनांची प्राप्ती होते. त्याचबरोबर पहा की या प्राणिज साधनांबरोबरच काही वनस्पती साधने सुद्धा आहेत की ज्यामुळे शरीराला काय प्रथिनांची प्राप्ती होते किंवा प्रथिनांचा पुरवठा होतो. मग ती कोणती आहेत, यामध्ये सर्वप्रथम आपल्याला सांगता येईल ते म्हणजे डाळी. ठीक आहे, जसं तूर असेल, मूग असेल, हरभरा असेल, उडीद, मसूर, सोयाबीन या डाळींच्या मार्फत म्हणता येईल आपल्याला शरीराला प्रथिनांचा पुरवठा होत असतो. त्यानंतर धान्ये पहा, कुठल्या कुठल्या धान्यांमार्फत म्हणूयात आपण शरीराला प्रथिनांची प्राप्ती किंवा प्रथिनांचा पुरवठा होत असतो. तर धान्यांमध्ये पहा ज्वारी, त्यानंतर बाजरी, नाचणी आणि गहू या धान्यांमार्फत म्हणता येईल आपल्याला शरीराला काय प्रथिनांचा पुरवठा होत असतो. त्याचबरोबर या ठिकाणी पहा वनस्पती साधनांमध्ये तिसरं तेलबिया, या तेलबियांच्या माध्यमातून सुद्धा शरीराला प्रथिनांचा पुरवठा होत असतो, ज्यामध्ये आपल्याला शेंगदाणे, तीळ, बदाम आणि करडई यांचा उल्लेख करता येईल. ठीक आहे, तर त्याच्यामुळे हे जे तीन प्रकार आपण या ठिकाणी वनस्पती साधनांचे पाहिले, तर या तीन प्रकारातील वनस्पती साधनांमधून म्हणता येईल आपल्याला शरीराला प्रथिनांचा काय होत असतो, पुरवठा होत असतो. तर त्याच्यामुळे ही संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो, ही माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावयाची आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी आपण वनस्पती साधनांचा जो पहिला प्रकार पाहिला होता डाळी, की ज्या डाळींच्या माध्यमातून शरीराला प्रथिनांचा पुरवठा होत असतो. मग या डाळींमध्ये म्हणता येईल आपल्याला प्रथिनांचं प्रमाण किती असते ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. तर पहा डाळींमध्ये प्रथिनांचं जे प्रमाण आहे, आता या ठिकाणी आपण तूर, मूग, हरभरा, उडीद, त्यानंतर मसूर आणि सोयाबीन इत्यादी डाळींचा उल्लेख केला आहे. मग या डाळींमध्ये प्रथिनांचं प्रमाण किती असते, तर ते असतं 20 ते 25% इतकं प्रमाण या डाळींमध्ये असतं. त्यानंतर पहा या ठिकाणी आपण सोयाबीनचा उल्लेख केला होता, तर सोयाबीनमध्ये पहा प्रथिनांचं जे प्रमाण आहे हे प्रमाण किती असतं, तर 43.2%. म्हणजे जवळजवळ जर आपण हा संपूर्ण आलेख पाहिला तर मित्रांनो सर्वाधिक प्रथिनांचं जे प्रमाण असेल हे प्रमाण सोयाबीनमध्ये असते. ठीक आहे, यू गेट इट. सर्वात जास्त जे काही प्रोटीन्स असतील हे प्रोटीन्स कशामध्ये असतात, तर सोयाबीनमध्ये असतात, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा दुधामध्ये जे काही प्रथिनांचं प्रमाण आहे, आता दूध जे आपण पाहिलं या ठिकाणी प्रथिनांच्या साधनांमध्ये ते कुठे आलं होतं, प्राणिज साधनांमध्ये आलं होतं. कारण दूध, अंडी, मांस, मासे हे काय आहेत, सगळे प्राणिज साधने आहेत. या प्राणिज साधनांपासून शरीराला प्रथिनांचा पुरवठा होत असतो. तर दुधामध्ये मग प्रथिनांचं प्रमाण किती असतं, तर या ठिकाणी पहा दुधामध्ये प्रथिनांचं जे प्रमाण आहे ते 3.2 ते 4.3% इतकं असतं. त्यानंतर पहा अंड्यांमध्ये प्रथिनांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण किती असतं, ते असतं 13%. त्यानंतर मासे या साधनांमध्ये प्रथिनांचं प्रमाण जे आहे ते किती असतं, तर 15 ते 23% इतकं प्रमाण असतं. त्यानंतर मांसमध्ये प्रथिनांचं जे प्रमाण आहे ते प्रमाण किती असतं, तर 18 ते 26% इतकं प्रमाण जे आहे ते प्रमाण प्रथिनांचं कशामध्ये असतं, तर या
मासमध्ये असतं, ठीक आहे. तर त्याच्यामुळे ही संपूर्ण जी माहिती असेल मित्रांनो, ही माहिती सुद्धा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, आपण जी काही प्राणीज साधने आणि वनस्पतीज साधने पाहिली होती की ज्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की शरीराला कशाची, तर प्रथिनांचा जो काही पुरवठा असेल तो प्रथिनांचा पुरवठा होत असतो, प्रथिनांची प्राप्ती होत असते. तर या ठिकाणी पहा की जी प्राणीज प्रथिने आपण पाहिली होती, ही प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा उच्च दर्जाचे असतात, कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले जे असतील ते अमिनो आम्ले काय असतात, उपलब्ध असतात. आणि याशिवाय आपण जसं मागे पाहिलं होतं की जवळजवळ म्हणूयात आपण तर 24 अमिनो आम्लांची जी गरज आहे ती गरज शरीराला असते. त्यापैकी म्हणूयात आपण जी 9 अमिनो आम्ले असतील, या 9 अमिनो आम्लांची जी निर्मिती आहे ही निर्मिती शरीरामध्ये होत नसते, ती आहारामार्फत घ्यावी लागतात. आणि त्या दृष्टीने आपण या ठिकाणी पाहिलं होतं प्राणीज साधने आणि वनस्पतीज साधने ज्या माध्यमातून शरीराला या प्रथिनांचा पुरवठा होत असतो, ठीक आहे. तर आता जवळपास जर आपण या ठिकाणी पाहिलं तर वनस्पतीज साधने आणि प्राणीज साधने यांची समजा जर आपण तुलना केली मित्रांनो, तर प्राणीज प्रथिने हे वनस्पतीज प्रथिनांपेक्षा कशी असतात, उच्च दर्जाची असतात, कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले जी असतील ही अमिनो आम्ले उपलब्ध असतात, जी मानवी शरीरासाठी उपयुक्त असतात, ठीक आहे. ज्या आपण 9 अमिनो आम्लांचा उल्लेख केला होता, या 9च्या 9ही अमिनो आम्लांचा समावेश म्हणता येईल आपल्याला किंवा याचा अंश कशामध्ये, प्राणीज प्रथिनांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर बघा मित्रांनो, आपण जसं समतोल आहाराबद्दलची माहिती या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय, तर शरीराला प्रथिनांबरोबरच कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि क्षार यांची समप्रमाणात आवश्यकता असते, ज्यामध्ये आपण स्थूल पोषक तत्वे आणि सूक्ष्म पोषक तत्वे यांच्याबद्दलची माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न केला होता. तर प्रथिनांबरोबरच पहा मित्रांनो, जीवनसत्वांची सुद्धा अल्प प्रमाणात का होईना शरीराला काय असते, आवश्यकता असते. त्या अनुषंगाने जर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहिलं तर सर फ्रेडरिक गाऊलॅड हॉपकिन नावाच्या शास्त्रज्ञाने या जीवनसत्वांचा शोध लावला होता. आता सजीवांना या पोषण तत्वाची सूक्ष्म प्रमाणात गरज असली तरी त्याच्या अभावी होणाऱ्या आजाराच्या परिणाम जर आपण पाहिलं तर त्याची परिणामकारकता फार मोठी असल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं, ठीक आहे. आता या ठिकाणी जी काही जीवनसत्वे आहेत, ही जीवनसत्वे जी शरीराला अल्प प्रमाणात का होईना त्यांची आवश्यकता असते, आणि जसं आपण या ठिकाणी पाहिलं होतं की त्यांच्या अभावी जे असतील हे अभावी शरीरावरती अनेक प्रकारचे दुष्परिणाम सुद्धा घडून येत असतात. तर त्याच जीवनसत्वांबद्दलची माहिती अनुक्रमानुसार आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम पहा जीवनसत्व अ. जीवनसत्व अ ज्याचं शास्त्रीय नाव काय आहे या ठिकाणी पहा, रेटिनॉल हे जीवनसत्व अ याचं काय आहे, शास्त्रीय नाव आहे. त्याचबरोबर पहा आपल्या शरीराच्या डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता म्हणूयात आपण या जीवनसत्व अ ची खूप नितांत आवश्यकता असते. त्याचबरोबर जीवनसत्व अ च्या अभावी पहा त्वचा रोग, रातांधळेपणा यासारखे जे आजार असतील हे आजार शरीरावरती होत असतात. त्याचबरोबर म्हणूयात आपण स्त्रोत या ठिकाणी की ज्यांच्या माध्यमातून म्हणूयात आपण की शरीरातील अजीवनसत्वाचा जो अभाव आहे तो अभाव आपल्याला दूर करता येऊ शकते. किंबहुना म्हणता येईल आपल्याला की हे जे स्त्रोत असतील या स्त्रोतांच्या माध्यमातून मानवी शरीराला जीवनसत्व अ चा पुरवठा होत असतो, ठीक आहे. त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर टमाटे, अंडी, यकृत, भाज्या, फळे, आवळा, सोयाबीन आणि मांस या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला शरीराची अजीवनसत्वाची जी काही कमतरता आहे ती कमतरता आपल्याला भरून काढता येऊ शकते, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने आपल्याला जीवनसत्व अ च्या संदर्भामधली ही माहिती लक्षात ठेवायची आहे. मित्रांनो, अजीवनसत्व प्राप्त करावयाचे स्त्रोत, शिवाय अजीवनसत्वाच्या अभावी मानवी शरीरावर दिसणारे वेगवेगळे दुष्परिणाम याबद्दलची माहिती ही आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारलीच जाणार आहे. आणि त्या अनुषंगाने ही जी माहिती असेल मित्रांनो, ही माहिती आपल्याला लक्षातच ठेवायची आहे. रसायनशास्त्र किंवा भौतिकशास्त्रापेक्षा जीवशास्त्रातील ह्या ज्या काही मूलभूत संकल्पना असतील मित्रांनो, ह्या मूलभूत संकल्पना आपल्याला जास्त करून आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारला जाण्याचा दाट संभव आहे. आणि त्या अनुषंगाने मित्रांनो ही जी माहिती आहे ही माहिती आपल्यासाठी अतिशय उपयुक्त स्वरूपाची मानता येईल, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण.
जीवनसत्व अभ्यासल्यानंतर मित्रांनो आता आपण या ठिकाणी बी जीवनसत्वांबद्दलची माहिती अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर बी म्हणजेच बी कॉम्प्लेक्स, तर त्याच्यामध्ये पहा जीवनसत्व B1चा जो आहे तो मानवी शरीराला कुठला फायदा होतो, त्याचबरोबर म्हणूयात आपण की या जीवनसत्वाच्या अभावी मानवी शरीरावर कुठले कुठले दुष्परिणाम घडून येऊ शकतात। ठीक आहे, सोबतच B1 या जीवनसत्वाचा शरीराला पुरवठा होण्यासाठी नेमक्या कुठल्या स्रोतांची गरज असते, कुठल्या साधनांची गरज असते की ज्या साधनांच्या माध्यमातून आपल्या शरीरातील या जीवनसत्वाची उणीव किंवा कमतरता आपल्याला भरून काढता येऊ शकते, ती सुद्धा माहिती आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम पहा की हे जे जीवनसत्व B1 आहे, ठीक आहे, याचं शास्त्रीय नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, ते आहे थायमिन। आपण जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव पाहिलं होतं जे होतं रेटिनॉल। ठीक आहे, आणि जीवनसत्व B1 याचं शास्त्रीय नाव जे आहे ते काय आहे, थायमिन। त्याचबरोबर पहा चेतासंस्थेचे आरोग्य जे आहे ते आरोग्य राखण्यासाठी या जीवनसत्व बी मधील B1 या जीवनसत्वाचा उपयोग म्हणता येईल आपल्याला होतो। त्याचबरोबर पहा की या B1 या जीवनसत्वा अभावी म्हणता येईल आपल्याला बेरी नावाचा जो रोग आहे किंवा आजार आहे तो आजार शरीराला होत असतो। त्यानंतर स्त्रोत B1 हे जीवनसत्व प्राप्त करण्यासाठी धान्य, ईस्ट, यकृत यांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की शरीरातील B1 जीवनसत्वाची जी उणीव आहे, कमतरता आहे, ती कमतरता आपल्याला भरून काढता येऊ शकते। त्यानंतरचं तिसरं जीवनसत्व पहा ते आहे B2। ठीक आहे, ज्याचं शास्त्रीय नाव आहे रायबोफ्लेविन किंवा रायबोफ्लोविन असं म्हणतो आपण। ठीक आहे, याचा उपयोग पहा की शरीरातील चयापचय क्रियेसाठी म्हणता येईल आपल्याला या B2 या जीवनसत्वाचा उपयोग होत असतो। त्याचबरोबर पहा या जीवनसत्व B2 या जीवनसत्वाच्या अभावी मानवी शरीरावर म्हणूयात आपण हा एक दुष्परिणाम घडून येतो, म्हणजेच काय तर B2 जीवनसत्वा अभावी पेलाग्रा नावाचा जो रोग असेल, आजार असेल, तो आजार शरीराला होत असतो। त्याचबरोबर पहा B2 हे जीवनसत्व प्राप्त करण्यासाठीचे स्त्रोत या ठिकाणी दिले आहेत, तर अंडी, त्याचबरोबर यकृत, मांस, दूध, शेंगदाणे यांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की शरीरातील B2 जीवनसत्वाची जी उणीव आहे ती उणीव आपल्याला भरून काढता येऊ शकते। ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही जीवनसत्वांच्या संदर्भातली माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतरचं जीवनसत्व पहा मित्रांनो, जीवनसत्व B3 ज्याचं शास्त्रीय जे नाव आहे ते शास्त्रीय नाव आहे नायसिन। ठीक आहे, त्याचबरोबर पहा की मानवी शरीरातील म्हणूयात आपण त्वचा व केस यांच्या आरोग्यासाठी या B3 या जीवनसत्वाची खूप अत्यंत आवश्यकता असते। त्याचबरोबर पहा B3 या जीवनसत्वाच्या अभावी होणारे जे आजार आहेत, कोणते आजार होतात तर या ठिकाणी त्वचा रोग, त्याचबरोबर केस पांढरे होणे यासारखे जे काही रोग असतील, हे रोग आपल्याला मानवी शरीरामध्ये होत असताना दिसतात। त्याचबरोबर पहा की असे कुठले स्त्रोत आहेत की ज्या स्त्रोतांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की B3 या जीवनसत्वाची उणीव किंवा कमतरता भरून काढता येऊ शकते, तर दूध, त्यानंतर टमाटे, ऊस, ईस्ट आणि अंडी यापासून म्हणता येईल आपल्याला B3 या जीवनसत्वाची कमतरता आपल्याला भरून काढता येऊ शकते। त्यानंतरचं जीवनसत्व पहा ते आहे B6। काय आहे B6, तर याचं शास्त्रीय नाव जे आहे ते शास्त्रीय नाव या ठिकाणी दिलं आहे पिरिडॉक्सिन हे B6 जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे। याचा उपयोग कशासाठी होतो तर शरीरातील रक्त संवर्धनासाठी म्हणता येईल आपल्याला, कशाचा तर या B6 जीवनसत्वाचा उपयोग होत असतो। B6 जीवनसत्वाच्या अभावी पहा कुठला रोग होतो तर ॲनिमिया नावाचा जो आजार आहे हा आजार ठीक आहे होत असतो, कशामुळे तर B6 या जीवनसत्वाच्या अभावामुळे। त्याचबरोबर पहा की यकृत आणि पालेभाज्यांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला तर शरीराला B6 जीवनसत्वाचा पुरवठा होत असतो किंवा B6 या जीवनसत्वाची जी काही उणीव असेल, कमतरता असेल, ही कमतरता आपण यकृत व पालेभाज्यांच्या माध्यमातून दूर करू शकतो। ठीक आहे, तर त्या अनुषंगाने B3 आणि B6 जीवनसत्व सुद्धा आपल्याला इतर जीवनसत्वांप्रमाणेच अतिशय उपयुक्त आहेत। मानवी शरीरासाठी म्हणता येईल आपल्याला की ही जीवनसत्वे अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतात। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतरचं जीवनसत्व बघा, जीवनसत्व B10 ज्याचं शास्त्रीय नाव आहे फॉलिक ॲसिड। काय आहे फॉलिक ॲसिड। त्यानंतर उपयोग पहा की मानवी शरीरातील रक्ताचे आरोग्य राखणे
असं महत्त्वपूर्ण जे काम आहे किंवा उपयोग आहे म्हणता येईल आपल्याला, कशाचा आहे तर या B10 या जीवनसत्वाचा आहे। B10 या जीवनसत्वाच्या अभावी कुठला रोग होतो किंवा आजार होतो तर तो होतो ॲनेमिया, ठीक आहे। आणि यकृताच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की शरीरातील या B10 या जीवनसत्वाचा जो काही अभाव असेल, उणीव असेल, कमतरता असेल ती आपल्याला दूर करता येऊ शकते, ठीक आहे। त्याचबरोबर पहा जीवनसत्व क, आता जीवनसत्व क चं शास्त्रीय नाव आपण या ठिकाणी पाहतोय, शास्त्रीय नाव काय आहे ॲस्कॉर्बिक ॲसिड असं या क जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे। त्याच्यानंतर पहा दात हिरड्यांच्या आरोग्यासाठी क जीवनसत्व जे असेल हे मानवी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी की अभावी होणारे आजार, ठीक आहे, क जीवनसत्वाच्या अभावी होणारे जे आजार असतील तर त्यामध्ये सर्वप्रथम स्कर्वी एक प्रकारचा हा त्वचा रोग असतो, ठीक आहे। त्याचबरोबर म्हणूयात आपण तर हिरड्या सुजणे, त्यानंतर हिरड्यांमधून रक्त येणे यासारखे जे आजार असतील मित्रांनो, हे आजार या क जीवनसत्वाच्या अभावी मानवी शरीरावरती आपल्याला दिसत असतात। त्याचबरोबर पहा आता याचे स्रोत कोणते आहेत की ज्या स्रोतांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की शरीरातील क जीवनसत्वाचा जो अभाव असेल तो अभाव आपल्याला दूर करता येऊ शकते। तर सर्वप्रथम लिंबू वर्गीय फळे आहेत, ज्यामध्ये लिंबू, मोसंबी, संत्रा, ठीक आहे, यासारख्या फळांचा समावेश होतो। त्याचबरोबर टोमॅटो पहा, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादींच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की शरीरातील या क जीवनसत्वाची उणीव, कमतरता किंवा अभाव आपल्याला भरून काढता येऊ शकतो, ठीक आहे। त्याच्यामुळे ही जी माहिती असेल मित्रांनो, ही माहिती सुद्धा आपल्याला या अनुषंगाने या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय उपयुक्त आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो, त्यानंतरचं जीवनसत्व आहे जीवनसत्व ड, ठीक आहे। आता या जीवनसत्व ड चं शास्त्रीय नाव आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे। शास्त्रीय नाव आहे कॅल्सिफेरॉल। कॅल्सिफेरॉल हे ड जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव आहे। आता याचा उपयोग कशासाठी होतो तर बघा दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी या जीवनसत्व ड ची आपल्याला गरज पडत असते। जीवनसत्व ड च्या अभावी मानवी शरीरावरती कुठले कुठले आजार होण्याचा संभव असतो तर अस्थिचा मृदूपणा, ज्याला आपण हाडे जी आहेत मानवी शरीरातील हाडे ते ठिसूळ होणे जे म्हणतो आपण, तर अस्थिंचा मृदूपणा, त्याचबरोबर दंतक्षय आणि त्वचा रोग यासारखे गंभीर आजार जे आहेत हे गंभीर आजार शरीरावरती उद्भवत असतात। त्याचबरोबर या ठिकाणी स्त्रोत पहा की ज्या स्त्रोतांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की शरीरातील या डी जीवनसत्वाची किंवा ड जीवनसत्वाची उणीव किंवा कमतरता भरून काढता येऊ शकते। त्यामध्ये मासे, त्यानंतर कोड लिव्हर, ऑइल, अंडी, सूर्याची कोवळी किरणे यांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला शरीरातील ड जीवनसत्वाची उणीव, कमतरता, अभाव आपल्याला भरून काढता येऊ शकते, ठीक आहे। त्यानंतर पहा जीवनसत्व ई। आता जीवनसत्व ई चा शरीरावरती कुठला कुठला म्हणूयात आपण फरक किंवा शरीराला कशाची गरज असते किंवा कशासाठी जीवनसत्व ई ची गरज असते तर या ठिकाणी सर्वप्रथम आपण या ठिकाणी पाहतोय ते म्हणजे शास्त्रीय नाव, ठीक आहे। तर शास्त्रीय नाव पहा जीवनसत्व ई चं काय आहे टोकोफेरॉल। त्याचबरोबर उपयोग पहा योग्य प्रजननासाठी म्हणता येईल आपल्याला ई जीवनसत्वाची गरज असते। ई जीवनसत्वाच्या अभावी जो गंभीर आजार म्हणूयात आपण तो होण्याचा संभव असतो तो म्हणजे वांझपणा। ई जीवनसत्वाचा समजा जर अभाव असेल तर त्यामुळे वांझपणा जो आहे तो वांझपणा आपल्याला दिसून येतो, म्हणजे जे मुलंबाळं न होण्याचं जे प्रकार म्हणतो आपण तो या संपूर्ण वांझपणा या आजारामध्ये होत असतो, ठीक आहे। त्यानंतर पहा की ही जी ई जीवनसत्व आहे या ई जीवनसत्वाची उणीव, कमतरता, ठीक आहे, अभाव कशामुळे भरून काढता येऊ शकतं तर त्याचे काही स्रोत या ठिकाणी दिलेले आहेत, जसं अंकुरित कडधान्य असतील, ठीक आहे, ज्यामध्ये म्हणूयात आपण जसं मटकी, ठीक आहे, मटकी बरोबरच मूग, उडीद यासारखे जे काही कडधान्य आहेत, अंकुरित कडधान्य ज्यांना अंकुर आलेले आहेत तर अशा अंकुरित कडधान्यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्यांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला तर शरीरातील ई जीवनसत्वाची जी उणीव असेल, कमतरता असेल, अभाव असेल ती भरून काढता येऊ शकते, ठीक आहे। तर त्याच्यामुळे ही जीवनसत्वे सुद्धा इतर जीवनसत्वांप्रमाणेच मानवी शरीरासाठी म्हणूयात आपण काय असतात अत्यंत उपयुक्त असतात। अल्प प्रमाणात का होईना मानवी शरीराला यांची आवश्यकता भासत असते, ठीक आहे। आणि यांच्या अभावामुळे आपल्याला माहिती आहे की मानवी शरीरावरती खूप मोठे दुष्परिणाम सुद्धा या जीवनसत्वाच्या अभावामुळे घडून येत असतात, ठीक आहे।
चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतरचं जीवनसत्व आहे पहा मित्रांनो, ते आहे जीवनसत्व के. ठीक आहे, ज्याचं शास्त्रीय नाव नॅप्थोक्विनान. काय? नॅप्थोक्विनान हे जीवनसत्व के चं शास्त्रीय नाव आहे. आता या जीवनसत्व के चा म्हणता येईल आपल्याला काय उपयोग आहे, तर जीवनसत्व के जे असेल हे के रक्त गोठण्यास मदत करते. ठीक आहे, आता मानवी शरीरावरती म्हणूयात, फॉर एक्झाम्पल आपण जर उदाहरणादाखल घेतलं तर मानवी शरीरावरती समजा एखादी जखम झाली असेल तर आपल्याला माहिती आहे की रक्तस्राव होतो. रक्तस्राव झाल्यानंतर काही वेळाने ते रक्त गोठायला लागतं आणि रक्त गोठत असल्यामुळं म्हणूयात आपण की ती जखम भरून येण्यासाठी खूप कमी कालावधी लागतो. पण समजा कल्पना करा की एखादी जखम मानवी शरीरावरती झाली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये रक्त वाहतच आहे. ठीक आहे, तर त्याचे गंभीर परिणाम म्हणता येईल आपल्याला की मानवी शरीरावरती होताना आपल्याला दिसून येतील. किंबहुना म्हणता येईल आपल्याला की त्या व्यक्तीचा जीवसुद्धा धोक्यात येऊ शकतो जर के जीवनसत्वाचा अभाव असेल तर. त्याच्यामुळं मानवी शरीरामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका जीवनसत्व के जे आहे ते के वठवत असते. तर रक्त गोठण्यास जी आहे मदत करण्यासाठी के जीवनसत्वाचा भरपूर उपयोग होत असतो. त्याचबरोबर पहा, आता के जीवनसत्वाच्या अभावी कुठला आजार होत असेल, जसं मी आत्ताच उल्लेख केला होता की मानवी शरीरातील जे रक्त असेल, ठीक आहे, हे रक्त गोठत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे संभाव्यता आहे की त्या व्यक्तीचा जीवसुद्धा जाण्याची जी भीती आहे किंवा धोका उत्पन्न होऊ शकतो. तर त्याच्यामुळं के जीवनसत्व जे म्हणता येईल आपल्याला, या के जीवनसत्वाच्या अभावी रक्त गोठत नाही. त्यानंतर पहा, आता स्त्रोत की के जीवनसत्वाचा शरीराला पुरवठा करावयाचा असेल किंवा के जीवनसत्वाची उणीव किंवा कमतरता भरून काढायची असेल तर पालेभाज्या आणि कोबी. ठीक आहे, सर्वांना माहिती आहेत. तर पालेभाज्या आणि कोबीच्या मार्फत म्हणता येईल आपल्याला की के जीवनसत्वाची जी उणीव असेल, कमतरता असेल, अभाव असेल ते आपल्याला भरून काढता येऊ शकते. ठीक आहे, तर त्याच्यामुळं जीवनसत्वांच्या संदर्भातली मित्रांनो ही जी महत्त्वपूर्ण माहिती असेल, ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षातच ठेवायची आहे, जेणेकरून याच्यावर विचारलेला एकही प्रश्न आपला चुकता कामा नये. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतर बघा मित्रांनो, शरीराला समतोल आहारामध्ये म्हणूयात आपण, तर समतोल आहारामध्ये प्रथिनांबरोबरच जीवनसत्वांबरोबरच खनिज द्रव्य यांची सुद्धा गरज असते. आणि त्याच अनुषंगाने मित्रांनो आपण या ठिकाणी खनिज द्रव्य आणि त्यांचे उपयोग अभ्यासणार आहोत. ठीक आहे, सर्वप्रथम पहा आता या ठिकाणी की शरीरातील प्रक्रियेचं नियंत्रण व संरक्षण करण्यासाठी, किंवा समजा आपण उदाहरणादाखल मानवी शरीराचा उल्लेख केला तर मानवी शरीरामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया ज्या असतील त्या अंतर्गत क्रिया पार पडत असतात. त्या अनुषंगाने शरीरातील प्रक्रियेचं नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजांची गरज असते. ठीक आहे, तर आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये जी काही महत्त्वपूर्ण खनिजे आहेत, खनिज द्रव्य आहेत, त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आपलं पहिलं खनिज किंवा खनिज द्रव्य आहे ते म्हणजे फॉस्फरस. ठीक आहे, आता फॉस्फरसची शरीराला काय आवश्यकता असते, त्याच्या अभावी म्हणता येईल आपल्याला मानवी शरीरावरती किंवा इतर प्राण्यांच्या शरीरावरती कुठले दुष्परिणाम घडून येतात. ठीक आहे, त्याचबरोबर म्हणूयात आपण तर या फॉस्फरसची कमतरता, उणीव कशाच्या माध्यमातून किंवा कुठल्या स्रोतांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला भरून काढता येऊ शकते, त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम पहा या ठिकाणी की फॉस्फरसचा उपयोग काय असतो शरीरासाठी, तर हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ATP ची जी निर्मिती आहे ती निर्मिती करण्याकरिता या फॉस्फरसचा उपयोग होत असतो. ठीक आहे, त्यानंतर पहा की फॉस्फरसच्या अभावी कुठले कुठले जे परिणाम असतील ते परिणाम शरीरावरती दिसून येतात. तर हाडे ठिसूळ होणे, त्याचबरोबर म्हणूयात आपण चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होणे. ठीक आहे, जसं ॲसिडिटी वगैरे जे म्हणतो आपण रोग. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे जे काही दुष्परिणाम आहेत हे दुष्परिणाम या फॉस्फरसच्या अभावी शरीरावरती दिसून येतात. ठीक आहे, मग आता या फॉस्फरस या खनिज द्रव्याची जी कमतरता असेल ही कमतरता कशाच्या माध्यमातून भरता येऊ शकते, तर अन्नधान्ये, दुग्धजन्य पदार्थ, मेथी आणि हिरव्या पालेभाज्या या स्रोतांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला की या फॉस्फरस या खनिज द्रव्याची कमतरता असेल, उणीव असेल, अभाव असेल ती आपल्याला भरून काढता येऊ शकते. त्यानंतरचं खनिज द्रव्य पहा ते आहे पोटॅशियम. ठीक आहे, आता पोटॅशियमची शरीराला काय आवश्यकता असते, तर यामध्ये पहा सर्वप्रथम की चेतापेशीच्या पोषणाकरिता म्हणता येईल आपल्याला पोटॅशियमची गरज भासत असते.
पोटॅशियमच्या अभावी पहा चेतापेशीवरती याचे विपरीत परिणाम दिसून येतात, जे चेतापेशीवरती दुष्परिणाम घडून येतो कशाच्या अभावी, पोटॅशियमच्या अभावी. पोटॅशियमची जी कमतरता असेल ही कमतरता भरून काढण्यासाठी सुकी फळे, ज्याला आपण ड्राय फ्रूट्स असं म्हणतो, तर या सुकी फळ्यांच्या माध्यमातून म्हणूयात आपण शरीरातील पोटॅशियम या खनिज द्रव्याची कमतरता आपल्याला भरून काढता येऊ शकते. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे पहा कॅल्शियम. ठीक आहे, आता कॅल्शियमचा शरीरामध्ये कुठला कुठला महत्त्वपूर्ण फायदा किंवा कुठली महत्त्वपूर्ण भूमिका आहे असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तर हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता कॅल्शियम या खनिज द्रव्याची उपयोगिता असते. ठीक आहे, त्यानंतर पहा की कॅल्शियम या खनिज द्रव्याच्या अभावी म्हणता येईल आपल्याला, अभावी कुठले कुठले दुष्परिणाम घडून येतात, तर हाडे कमकुवत व नरम होतात. ठीक आहे, कशाच्या अभावी, तर या कॅल्शियमच्या अभावी. त्यानंतर कॅल्शियमच्या अभावीच पहा ऑस्टिओमॅलेशिया नावाचा जो विकार आहे हा विकार सुद्धा शरीरावरती उद्भवत असतो. तर मग आता कॅल्शियमचा जो काही अभाव असेल, उणीव असेल, कमतरता असेल, ही कशाच्या माध्यमातून भरता येऊ शकते, तर तीड, पालेभाज्या यांच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला, किंवा या स्त्रोतांमार्फत कॅल्शियमची उणीव, कमतरता किंवा अभाव आपल्याला भरून काढता येऊ शकते. त्यानंतरचं पहा की शरीराला आवश्यक असणारं त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे ते म्हणजे लोह. ते म्हणजे लोह. तर या लोहाचा उपयोग म्हणता येईल आपल्याला शरीरामध्ये काय काय होतो, तर रक्त संवर्धन, त्याचबरोबर हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता उपयोग होत असतो. ऑक्सिजन व हिमोग्लोबिन याचा संयोग घडवून आणण्यासाठी सुद्धा लोहाचा उपयोग होत असतो. त्याचबरोबर प्रतिरोध संस्थेला मदत करण्यासाठी सुद्धा लोहाची नितांत आवश्यकता असते. तर या लोहाच्या अभावी मानवी शरीरावरती कुठले कुठले दुष्परिणाम घडून येतात किंवा याच्या अभावी कुठले परिणाम घडून येतात, तर लोहाच्या कमतरतेचा जो परिणाम आहे मित्रांनो, तो परिणाम हिमोग्लोबिनवरती होत असतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय किंवा पंडुरोग सुद्धा होत असतो. तर त्याच्यामुळे हे परिणाम सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, लोह या खनिज द्रव्याच्या अभावी होणारे. त्याचबरोबर पहा की असे कोणते स्त्रोत आहेत की ज्या स्त्रोतांच्या माध्यमातून शरीरातील लोहाची उणीव किंवा लोह या खनिज द्रव्याची उणीव भरून काढता येऊ शकते. तर त्यामध्ये हिरव्या पालेभाज्या व मेथीची जी भाजी असेल यामध्ये विपुल प्रमाणामध्ये काय असतो, लोह असतो. तर या लोहाची उणीव किंवा कमतरता या स्त्रोतांच्या माध्यमातून भरता येऊ शकते. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतरचं खनिज द्रव्य पहा, ज्या खनिज द्रव्याची शरीराला नितांत आवश्यकता असते, जसं या ठिकाणी पहा तांबे. आता या तांबे या खनिज द्रव्याचा काय उपयोग शरीरावरती होतो, तर उपयोग आहे हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे. ठीक आहे, यामध्ये अतिशय सहाय्यभूत ठरणारं खनिज द्रव्य म्हणून तांबे याच्याकडे पाहिलं जातं. तांबे या खनिज द्रव्याच्या अभावी कुठले परिणाम घडून येतात, तर तांब्याच्या अभावी हिमोग्लोबिनची जी निर्मिती आहे ती निर्मितीच होत नाही. ठीक आहे, त्याचबरोबर पहा स्त्रोत कुठल्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला शरीरातील तांबे या खनिज द्रव्याची उणीव भरून काढता येऊ शकते, तर पालेभाज्यांचं सेवन केल्याने तांबे या खनिज द्रव्याची उणीव किंवा कमतरता भरून काढता येऊ शकते. त्यानंतरचं खनिज द्रव्य पहा, त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे सल्फर. ठीक आहे, आता सल्फरचे शरीरावरती कुठले कुठले उपयोग म्हणूयात आपण, ते शरीरासाठी उपयोग आहेत. तर प्रथिनांची निर्मिती करणे, अस्थी म्हणजेच हाडे आणि नखे यांचे आरोग्य जे आहे ते आरोग्य साधणे, हे सल्फरचं प्रमुख कार्य असतं किंवा सल्फर त्यामध्ये सहाय्यभूत ठरत असतो. त्यानंतर सल्फरच्या अभावी कुठले परिणाम घडून येतात, तर जी केस असतील, ठीक आहे, हाडे असतील, ती काय होत असतात, कमकुवत होत असतात. कशाच्या अभावी, सल्फरच्या अभावी. त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे ते आहे फ्लोरीन. काय, फ्लोरीन. तर या फ्लोरीनचा उपयोग कशासाठी होतो, तर दातांचे रक्षण करण्यासाठी फ्लोरीन या खनिज द्रव्याचा उपयोग होत असतो. फ्लोरीन या खनिज द्रव्याच्या अभावी कुठले परिणाम दिसून येतात, तर या फ्लोरीनच्या अभावी काय होत असतो, दंतक्षय होत असतो. ही सुद्धा गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अतिशय गरजेची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात. त्यानंतरचं खनिज द्रव्य पहा मित्रांनो, ते आहे सोडियम. ठीक आहे, आता सोडियमचा उपयोग म्हणता येईल आपल्याला मानवी शरीरामध्ये काय असतो, तर रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो. कशामुळं, सोडियममुळं. याच्या अभावी पहा कुठलं रोग होतात, ठीक आहे, किंवा कुठले परिणाम म्हणता येईल आपल्याला शरीरावरती दिसून येतात,
तर रक्तदाबावरती परिणाम होतो याचा आपल्याला माहिती आहे की हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर वगैरे जे म्हणतो आपण, ठीक आहे, हे कशाच्या अभावी होतात, या सोडियमच्या अभावी होतात, ठीक आहे. त्यानंतरचं खनिज द्रव्य आहे ते म्हणजे आयोडीन मित्रांनो, ठीक आहे. काय आहे? आयोडीन. तर आयोडीनचा उपयोग पहा कशासाठी होतो, तर थायरॉइड ग्रंथीच्या पोषणाकरिता या आयोडीन नावाच्या खनिज द्रव्याचा उपयोग होत असतो. आयोडीनच्या अभावी पहा काय होतं, तर गलगंड नावाचा जो काही आजार आहे, ठीक आहे, तर या गलगंड नावाचा आजार या आयोडीनच्या अभावी होत असतो, ठीक आहे. तर अशा पद्धतीचे काही महत्त्वपूर्ण फायदे मित्रांनो या खनिज द्रव्यांचे आहेत. या खनिज द्रव्यांचे शरीरावर होणारे जे काही फायदे असतील, सोबतच यांच्या अभावी शरीरावर दिसणारे वेगवेगळे परिणाम असतील, कुठल्या स्रोतांच्या माध्यमातून या खनिज द्रव्यांची उणीव किंवा कमतरता भरून काढता येऊ शकते, याबद्दलची तपशीलवार माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. तर अशाच पद्धतीने मित्रांनो नवनवीन जे काही खनिज द्रव्य आपण या ठिकाणी पाहिली, या खनिज द्रव्यावर आधारलेले प्रश्नसुद्धा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकतात. आणि म्हणूनच त्या अनुषंगाने ही संपूर्ण जी माहिती आहे, ज्यामध्ये आपण समतोल आहार म्हणजे नेमकं काय, ठीक आहे, त्याचबरोबर अन्नपदार्थांचं वर्गीकरण आपण केलं होतं, ज्यामध्ये आपण स्थूल पोषक तत्वे, सूक्ष्म पोषक तत्वांबद्दलची माहिती अभ्यासली होती, त्याचबरोबर प्रथिने, त्याचबरोबर जीवनसत्वे, ठीक आहे, आणि खनिज द्रव्यांबद्दलची माहितीसुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, अगदी सुरुवातीलाच आपण समतोल आहार म्हणजे नेमकं काय याबद्दलची माहिती अभ्यासली होती. आता आहार मानवी शरीरामध्ये म्हणता येईल आपल्याला की आपण सेवन केल्यानंतर, ठीक आहे, त्याच्या वेगवेगळ्या ज्या काही क्रिया असतील, ह्या क्रिया शरीराच्या अंतर्गत भागामध्ये होताना आपल्याला दिसून येतात, ठीक आहे. मग ही जी काही अन्न आहे, ठीक आहे, या अन्नपचन प्रक्रियेच्या संदर्भातली जी माहिती असेल मित्रांनो, ही माहिती सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलं होतं की आहारामार्फत म्हणूयात आपण, ठीक आहे, तर वेगवेगळ्या प्रकारची अमिनो आम्लांची आवश्यकता शरीराला होत असते, ठीक आहे, आणि त्यामुळेच म्हणता येईल आपल्याला की आहाराचं सेवन केल्याने, ठीक आहे, त्या अमिनो आम्लांची उणीव किंवा कमतरता आपल्याला भरून काढता येऊ शकते. मग त्या अमिनो आम्लांसाठी ज्यावेळी आपण आहार घेतो, अन्नपदार्थ घेतो, मग अन्नपदार्थ सेवन केल्यानंतर म्हणूयात आपण, तर ते उत्सर्जित होईपर्यंत मानवी शरीरामध्ये कुठल्या कुठल्या आंतरक्रिया घडतात त्याबद्दलची माहिती मित्रांनो आपण या ठिकाणी पाहतोय. तर बघा, सर्वप्रथम की सजीवाने अन्न ग्रहण केल्यापासून तर ते उत्सर्जित पदार्थ बाहेर टाकण्याच्या अवस्थेपर्यंत अन्नावरती घडणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेला अन्नाची पचनक्रिया असं सुद्धा म्हटलं जातं, ठीक आहे. तर आता अन्न पचण्याची प्रक्रिया चालू असताना त्या अन्नामध्ये या अवयवांकडून अनेक स्त्राव सोडले जातात, की ज्या स्त्रावांच्या माध्यमातून म्हणूयात आपण की सजीवाच्या शरीरातील अंतर्गत भागामध्ये अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या अंतर्गत हालचाली घडून येतात, ठीक आहे. आणि हे हालचाली करून आणण्याचं महत्त्वपूर्ण जे कार्य आहे, हे कार्य या स्त्रावांच्या माध्यमातून पार पाडलं जातं, ठीक आहे. आता या स्त्रावांमध्ये नेमकं कशा कशाचा समावेश होतो, तर सर्वप्रथम पहा त्या ठिकाणी विक्रे, त्याचबरोबर आम्ल, त्यानंतर उत्प्रेरक यासारख्या गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो, तर स्त्राव या संकल्पनेमध्ये होत असतो. या स्त्रावामुळे काय होतं, तर अन्नातील जे काही जटिल घटक आहेत, तर या जटिल घटकांचं सुलभ घटकांमध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया स्त्रावांमार्फत पार पाडली जाते, ज्यामुळे अन्न पचण्यास काय जाते, सुलभ जाते, सोयीचं जाते, ठीक आहे. त्यानंतर पहा, खाल्लेले जे अन्न आहे, हे खाल्लेले अन्न पचविण्याच्या क्रियेमध्ये वेगवेगळे जे अवयव असतील, हे अवयव महत्त्वपूर्ण कामगिरी बजावत असतात, ठीक आहे. तर अन्न पचण्याची जी प्रक्रिया आहे, ही कशा पद्धतीने पार पाडली जाते ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. सर्वप्रथम पहा मित्रांनो की सजीवांनी अन्न सेवन केल्यापासून म्हणूयात आपण, तर त्याच्या उत्सर्जन प्रक्रियेपर्यंतचा संपूर्ण अभ्यास आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर्वप्रथम पहा, अंगपदार्थांमध्ये आपण म्हणूयात आपण मुख आणि गुहा यांचा समावेश होतो, कारण यांच्या माध्यमातूनच म्हणूयात आपण सजीव काय करतो, अन्न सेवन करत असतो. त्यामध्ये कुठलं जे स्त्राव आहे ते स्त्राव स्त्रवते, तर लाळ. आपल्याला माहिती आहे की लाळ जी आहे अन्न पचण्यासाठी म्हणूयात आपण, ठीक आहे, खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. लाळेमध्ये टायलिन नावाचं जे काही विकर आहे ते विकर असते, ठीक आहे. त्याच्यानंतर माध्यम पहा की अल्पांशामार्फत म्हणूयात आपण, तर मानवी शरीरामध्ये हे अन्न पोहोचवलं जातं.
मूळ अन्न पदार्थ काय असतं, अन्न सेवन करतानाचं पिष्टमय पदार्थ असतं, त्याच्यावरती क्रिया जी होते, क्रिया घडते, ठीक आहे, वेगवेगळ्या स्त्रावांमार्फत म्हणूयात आपण की सेवन केलेल्या अन्नावरती, ठीक आहे, मानवी शरीरामध्ये अंतर्गत भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल किंवा हालचाली घडून येत असतात. तर पिष्टमय पदार्थाचं जे काही रूपांतर आहे हे रूपांतर माल्टोजमध्ये होत असते, म्हणजे शर्करामध्ये होत असते, ठीक आहे. तर ही सर्वप्रथम प्रक्रिया अन्न सेवन केल्यापासूनची, ठीक आहे, म्हणजे मुख आणि गुहाच्या मार्फत अन्न सेवन केल्यानंतर नंतर मानवी शरीरामध्ये कुठले कुठले बदल घडून येतात ते आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पहा की एखाद्या सजीवाने अन्न ग्रहण केल्यानंतर किंवा सेवन केल्यानंतर कशामार्फत, मुख किंवा गुहा यांच्या मार्फत अन्न सेवन केल्यानंतर मग ते जे अन्नपदार्थ आहे हे अन्नपदार्थ जठरापर्यंत जाऊन पोहोचते. मग जठरामध्ये कुठला स्त्राव जो आहे तो स्त्रवतो असा जर प्रश्न विचारला तर ते असतं हायड्रोक्लोरिक स्त्राव. त्यानंतर माध्यम पहा, ठीक आहे, माध्यम काय आहे, आम्ल, ॲसिड, ठीक आहे. त्यानंतर मूळ अन्नपदार्थ काय असतो, ठीक आहे, प्रथिने, ठीक आहे, आणि क्रिया आणि अंतिम, ठीक आहे, जंतुनाशकामध्ये म्हणूयात आपण त्याचं रूपांतर होत असते, ठीक आहे. तर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण सजीवाने अन्न ग्रहण केल्यापासून तर त्याच्या शरीरामध्ये घडत असलेल्या ज्या काही अंतर्गत हालचाली असतील, बदल असतील, ठीक आहे, ते आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करतोय, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मग जठरामध्ये अन्न गेल्यानंतर जठर रस, ठीक आहे. मग जठर रसामध्ये पहा की पेप्सिन आणि रेनिन सारखे जे स्त्राव असतील हे स्त्राव त्या ठिकाणी मदतकारक ठरत असतात. माध्यम पहा या ठिकाणी काय आहे, आम्ल. त्यानंतर मूळ अन्नपदार्थ जसं आपण पाहिलं होतं प्रथिने, दूध, ठीक आहे, यांच्या माध्यमातून म्हणूयात आपण, ठीक आहे, जठर रसासाठी अतिशय उपयुक्त परिस्थिती निर्माण होते. क्रिया आणि अंतिम या ठिकाणी पहा कशाचं, तर याचं जे रूपांतर आहे हे रूपांतर सरल प्रथिनांमध्ये म्हणजेच पेप्टोन आणि वेमध्ये रूपांतर जे आहे ते रूपांतर घडून येत असते. कशामध्ये, जठर रसामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतरचं अंगपदार्थ आहे पहा लहान आतळे, ठीक आहे, लहान आतळे. या लहान आतड्यांमध्ये कुठला स्त्राव स्त्रवत असतो, तर पित्तरस. माध्यम पहा या ठिकाणी ते आहे अल्कली. मूळ अन्नपदार्थ आहे प्रथिने व मेद. क्रिया आणि अंतिम या मेदाचं जे आहे ते विघटन आणि अन्न जंतुनाशक जे आहे ते तयार करण्याचं महत्त्वपूर्ण जे कार्य असेल हे कार्य या पित्तरसाच्या मार्फत पार पाडलं जातं, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, त्यानंतरचं अंगपदार्थ आहे स्वादुपिंड रस. या स्वादुपिंड रसामध्ये पहा विकर कुठले कुठले स्त्रवतात, ठीक आहे. तर या ठिकाणी ट्रिप्सिन, अमायलेज, लायपेज यासारखे विकर स्त्रवतात. माध्यम काय या ठिकाणी अल्कली. मूळ अन्नपदार्थ जे आहे ते प्रथिने, ज्याला आपण पेप्टोन असं नाव दिलं होतं, पिष्टमय पदार्थ आणि मेद, ठीक आहे. यांचं जे अंतिम रूपांतर आहे हे अंतिम रूपांतर कशामध्ये होतं, अमिनो आम्ल, शर्करा, ग्लुकोज, मेदाम्ल आणि ग्लिसरॉल यामध्ये या घटकांचं काय रूपांतर होत असतं, ठीक आहे. त्यानंतरचं अंगपदार्थ आहे आंत्ररस. आंत्ररस, या आंत्ररसामध्ये पहा कुठले कुठले विकर स्त्रवतात, तर याच्यामध्ये इरेप्सिन, इन्व्हर्टेज आणि लायपेज यासारखे विकर जे आहेत हे विकर स्त्रवतात. त्यानंतर माध्यम काय याचं सुद्धा अल्कलीज माध्यम आपल्याला दिसून येईल. मूळ अन्नपदार्थ समजा प्रथिने, शर्करा आणि मेद असेल तर याचं जे रूपांतर आहे हे रूपांतर कशामध्ये होतं, तर अमिनो आम्ल, ग्लुकोज, फ्रुटोज, माल्टोज, मेदाम्ल व ग्लिसरॉल यामध्ये म्हणजेच आंत्ररसामध्ये अशा पद्धतीच्या प्रक्रिया ज्या असतील ह्या प्रक्रिया शरीरामध्ये पार पडत असतात, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. तर बघा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण संपूर्ण मानवाची किंवा सजीवाची चयापचय क्रिया, या चयापचय क्रियेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेले वेगवेगळे अवयव, त्या अवयवांच्या माध्यमातून म्हणूयात आपण स्त्रवणारे वेगवेगळे विकर, स्त्राव याबद्दलची माहिती आपण अभ्यासली, ठीक आहे. आता मानवी शरीर म्हटल्यानंतर म्हणूयात आपण, ठीक आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधी मानवी शरीरावरती उत्पन्न होत असतात, ठीक आहे. मग हे ज्या काही व्याधी असतील किंवा हे आजार किंवा व्याधी ज्या मार्फत होतात, ठीक आहे, त्याबद्दलची माहिती आपण या ठिकाणी अभ्यासण्याचा प्रयत्न करणार आहोत, ठीक आहे. सर्वप्रथम पहा मित्रांनो, या ठिकाणी काही वेगवेगळ्या प्रकारचे जे आजार असतील हे आजार आपल्याला होताना आपण बघतो, ठीक आहे, निरीक्षण करतो. त्या माध्यमातून जर आपण या ठिकाणी वर्गवारी केली की जसं हवेमार्फत पसरणारे आजार,
कवकांमुळे म्हणजेच फंगसमुळे होणारे आजार, त्याचबरोबर कृमींमुळे म्हणजेच वार्म्समुळे होणारे आजार आणि काही अनुवांशिक आजार असतात. समजा आपल्या आजी आजोबांना आई वडिलांना असेल तर त्याची जी लक्षणे असतील ही लक्षणे त्यांच्या मुलबाळांमध्ये सुद्धा दिसून येतात, त्यांना म्हणतो आपण अनुवांशिक आजार. ठीक आहे, तर त्या पद्धतीने जर आपण पाहिलं तर हवेमार्फत कुठले कुठले जे आजार आहेत हे आजार पसरतात. तर सर्वप्रथम पहा या ठिकाणी क्षयरोग, ज्याला आपण टीबी ट्युबरक्युलोसिस या नावाने ओळखतो, तर क्षयरोग हा सुद्धा हवेमार्फत पसरणारा आजार आहे. त्यानंतर पहा न्यूमोनिया, ठीक आहे, हवेमार्फत पसरतो. त्याचबरोबर डांग्या खोकला, कुष्ठरोग, ठीक आहे, गालफुगी ज्याला गालगुंड सुद्धा म्हटलं जातं, गोवर, ठीक आहे, त्याच्यानंतर पहा जर्मन गोवर, त्यामध्ये इन्फ्लुएन्झा ज्याला आपण फ्ल्यू या नावाने ओळखतो, त्यानंतर सर्दी, ठीक आहे, पडसे, घटसर्प, अँथ्रॅक्स आणि पोलिओ यासारखे जे काही आजार असतील हे आजार, ठीक आहे, कशामुळे पसरतात? हवेमार्फत पसरत असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा कवकांमुळे फंगसमुळे होणारे जे आजार आहेत हे आजार आपण या ठिकाणी पाहतोय. जसं पहिलं रिंगवर्म, त्यानंतर पहा मधुरा फूट, ॲथलेट फूट, धोबी इच, गजकर्ण, नायटा, चिखल्या यासारखे रोग जे आहेत हे कशामुळे होतात? कवकांमुळे होत असतात. त्यानंतर पहा कृमींमुळे म्हणजेच वार्म्समुळे होणारे आजार, याच्यामध्ये ॲस्कारियासिस, ठीक आहे, त्याच्यानंतर अंकिलोस्टोमियासिस, ठीक आहे, त्यानंतर टिनिओसिस, नारू, ठीक आहे, ज्याला ड्रॅकोनिक्युलम्स असं म्हटलं जातं, ठीक आहे, मेडिनेसिस. त्यानंतर विविध कृमी संसर्गामुळे होणारे जे रोग आहेत जसं गोलकृमी किंवा अंकुशकृमी यासारखे रोगसुद्धा या कृमींमुळे होत असतात. रक्तक्षय, हत्ती रोग ज्याला आपण फायलेरिया नावाने सुद्धा ओळखतो, ठीक आहे, त्यानंतर नुचेरिया, ब्रँकोप्टी, बिमालाई यासारखे जे रोग असतील हे कशामुळे होत असतात? कृमींमुळे होत असतात. तर आनुवांशिक आजारांमध्ये पहा हिमोफिलिया आपण पाहिलं होतं की जीवनसत्व ईच्या अभावी, जीवनसत्व केच्या अभावी म्हणता येईल आपल्याला, रक्त न गोठण्याचा जो काही आजार असेल तो आजार आपल्याला सजीवांच्या शरीरावरती होताना दिसून येतो. तर हिमोफिलिया नावाचा जो काही आजार आहे हा कशा अभावी होत असेल? मग के जीवनसत्वाच्या अभावी हिमोफिलिया नावाचा जो आजार आहे हा आजार होत असतो. त्यानंतर हा जो आजार आहे हा बहुतेक करून काय असतो? आनुवांशिक आजार असतो. त्यानंतर मधुमेह ज्याला आपण डायबिटीस या नावाने ओळखतो, दमा ज्याला आपण अस्थमा असं म्हणतो, रंगांधळेपणा आणि अल्बिनिझम यासारखे जे रोग आहेत हे रोग संपूर्णतः कसे आहेत मित्रांनो? आनुवांशिक आजार आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी वेगवेगळे जे काही आजार असतील हे आजार आणि त्याचे स्रोत म्हणजे कशाच्या माध्यमातून म्हणता येईल आपल्याला ते आजार मानवी शरीरावरती होताना आपण पाहतो, याबद्दलचा तपशीलवार आढावा आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासण्याचा प्रयत्न केला. आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये मित्रांनो आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून आहारशास्त्राबद्दलची संपूर्ण तपशीलवार माहिती आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर जीवनसत्वे, प्रथिने, खनिज द्रव्ये, ठीक आहे, मानवाची किंवा सजीव प्राण्यांची चयापचय क्रिया याबद्दलची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. वेगवेगळे शरीरावर होणारे आजार, ठीक आहे, या आजारांचे स्रोतसुद्धा आपण अभ्यासण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने मित्रांनो असेच नवनवीन मार्गदर्शन सत्र महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने यापुढेही आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत, ज्यांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रांमध्ये. तोपर्यंत नमस्कार, खूप खूप धन्यवाद.